देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये उद्या 7 जागांसाठी मतदान होत आहे। त्या दृष्टिकोनातून निवडणूक अधिकारी दिल्लीच्या मतदान केंद्रांकडे ईव्हीएम मशीन बसमधून घेऊन जात आहे आणि या अधिकाऱ्यांशी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी खास बातचीत सुद्धा केली। पाहूया। दिल्लीच्या 7 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होत आहे। त्या मतदानाची तयारी केली जात आहे। हे सर्व अधिकारी जे आहेत मतदानाची तयारी करण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्या सोबत ईव्हीएम मशीन आहेत आणि ईव्हीएम मशीन घेऊन ह्या गाड्या राजधानी दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे। कैसी तैयारी चल रही है सर? बहुत बढ़िया। इतनी धूप है और आप काम नौकरी करनी है, बहुत मजा है, एंजॉय कर रहे हैं, फुल फर्स्ट क्लास काम होगा। सब तैयारी हो गई? बिल्कुल फुल तैयारी है, कोई परेशानी नहीं। तर हे निवडणूक अधिकारी आहेत आणि या ठिकाणावरून ते ईव्हीएम मशीन घेऊन निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे त्यांनी केल्याचं ते सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी देखील एक ईव्हीएम मशीन आहे आणि हे ईव्हीएम मशीन घेऊन मतदानासाठी आता निघालेले आहेत। एक महिला अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। मैम, किस तरह से तैयारी हो चुकी है? सर 4 से 5 ट्रेनिंग मिली है जिसमें हमें ये समझाया गया है कि हमें क्या करना है पोलिंग स्टेशन पे, तो तैयारी ठीक है। गर्मी बहुत है दिल्ली में। गर्मी तो सर इलेक्शन ने और बढ़ा दी है। तबीयत भी खराब है, उम्र ज़्यादा है, गर्मी बहुत है, लेकिन फिर भी मामला ये मेरे देश का है और मैं चाहती हूँ कि एक अच्छी सरकार मिले, अच्छा काम हो और इसीलिए चाहे परिस्थितियाँ कैसी भी हों आगे बढ़कर काम तो करना ही है। सर्व अधिकारी जे आहेत ते या ठिकाणाहून निघालेले आहेत। काही शिक्षक आहेत, शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी लागलेली आहे आणि हे अधिकारी या ठिकाणावरून आता मतदानासाठी निघालेले आहेत। त्यामुळे उद्या नागरिक मतदानाचा हक्क कसा बजावतात, त्याचबरोबर नागरिकांना एवढ्या गर्मीमध्ये मतदानासाठी आणण्याचं काम जे इलेक्शन कमिशन करत आहे ते देखील एक स्तुतिमय आहे, प्रशंसनीय आहे आणि उद्या लोक कशा पद्धतीने बाहेर पडतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।